वदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानतां भजेऽहमहेन्दुवतारकं। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जीवपात्रे सर्वविद्याप्रदाय। वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवां मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रं तर्क्यं त्रैपुरम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वताम्। अन्यांश्च हस्तचरणश्रवणेवगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविहीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम्। ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदाधीयं सदा योगिभिः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज कल्पकोटनिवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम सद्गुरु श्री रामानंद महाराज विडकरांच्या या 111व्या उत्सवानिमित्त आपण समस्त भक्तवृंद एकत्र झालेले आहात आणि आपल्या सर्वांच्या अंतस्थ ते सद्गुरू विराजमान आहे आणि केवळ सद्गुरूच नाही तर त्या सद्गुरूंच्या स्वरूपात पूर्ण दत्त परंपरा ही विराजमान आहे। त्या आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या सद्गुरू स्वरूप दत्तात्रेयांना त्यांच्या पूर्ण परंपरेला सादर अभिवादन करतो आणि माझा अल्पस्वल्प चिंतनाचा विषय इथे मांडण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करतो। आपण आज खरं तर या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेलो असलो तरी एक अजून ज्याला पंचपर्वाषष्ठी असं म्हटलेलं आहे त्या योगावर एकत्र आलेलो। त्यामुळे त्या योगाचं आधी थोडं महत्व औचित्य जाणून घेऊया। खरं तर आपणा सर्वांनाच ते परिचयाचं आहे। माझी नियुक्ती आपल्या मनात जे आहे आपल्या चिंतनात जे नित्य आहे त्याची केवळ उजळणी व्हावी ह्यासाठी इथे केलेली आहे। मला काही अधिक येत नाही पण ती उजळणी करण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलेलं असल्यामुळे ते मांडण्याचा प्रयत्न इथे मी करतो। भगवान श्री दत्तात्रेयांच्या संप्रदायामध्ये ही गुरु परंपरा हा संप्रदाय असं आपण म्हणत असताना 3 वेगवेगळ्या शाखा या संप्रदायामध्ये पडलेल्या आहेत। एक शाखा जी प्रत्यक्ष आदिनारायण जे हंस स्वरूप आहे, आदिनारायण मग आदिनारायणांपासून हिरण्यगर्भ किंवा ज्यांना ब्रह्मा असं म्हटलं जातं त्या ब्रह्मदेवांपासून ब्रह्मदेवांच्या 7 मानसपुत्रांपैकी जे अत्री त्या अत्रींकडे ही परंपरा आलेली आहे। नारायण विधी अत्री अत्रींपासून हे ज्ञान त्यांच्या 3 पुत्रांना प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये ब्रह्मदेवांच्या अंशापासून चंद्र म्हणजे ज्या चंद्राचा पुढे वंश चंद्रात्रेय या नावाने प्रसिद्ध झाला। दुसरा भगवान रुद्रांचा अंश महर्षी दुर्वास
आणि तिसरा सत्वगुण प्रधान असं जे भगवान नारायणांचं स्वरूप आहे, त्या नारायणांशाने प्रकट झालेले भगवान दत्तात्रेय. या दत्तात्रेयांपर्यंत ही परंपरा आपण आता पाहतोय. आता दत्तात्रेयांपासून पुढे वेगवेगळ्या प्रवाहामध्येही गुरु परंपरा हा ज्ञानाचा ओघ विभागला गेला. मुळात दत्तात्रेय कसे आहेत तर आपण आज जे ध्यान दत्तात्रेयांचं पाहतो आहोत ते त्रिमूर्ती, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. आपल्याला तोही थोडा विचार आज त्या अनुषंगाने करायचा आहे, कारण दत्त संप्रदाय हा जरी विषय असला तरी नाथषष्ठीचं औचित्य आहे. त्यामुळे नाथांनी आपल्या ज्या एका रचनेमध्ये सगळा संप्रदाय आणि त्याचं तत्वज्ञान ओतप्रोत भरून टाकलेलं आहे. अशी दत्तात्रेयांची आरती आपल्याला थोडी चिंतनासाठी ते घ्यायची आहे. म्हणजे त्या आरतीतून संप्रदायाचं तत्वज्ञान कसं प्रतिबिंबित झालेलं आहे ते आपल्याला या निमित्ताने पाहायचं. तर असे हे भगवान दत्तात्रेय, त्या दत्तात्रेयांना आपण त्रिमुखी या स्वरूपात पाहतो. 3 मुख आहेत पुराणामध्ये किंवा प्राचीन परंपरेमध्ये. कुठेही भगवान दत्तात्रेयांच्या त्रिमुखी स्वरूपाचं वर्णन आपल्याला मिळत नाही. जे विष्णू धर्मोत्तर नावाचं एक उपपुराण आहे त्यामध्ये प्रत्येक देवतेची मूर्ती किंवा तिचं चित्र कसं काढावं, आज अनेक जणांना प्रश्न असतो की भगवान विष्णूंचं चित्र असंच का काढायचं, त्यांना मिशा का नाही दाखवायच्या, भगवान शंकरांना दाढी मिशा चालतात, ब्रह्मदेवांना दाखवाव्याच असा संकेत आहे, हे का, हे कुठून आलं. तर या पुराणांनी देवाचं शिल्प, देवाचं चित्र कसं घडवावं याचे काही संकेत आपल्याला देऊन ठेवले. ज्या संकेतातून त्या देवतेच्या सगुण साकार रूपामागे असणारं जे अव्यक्त तत्व आहे ते अव्यक्त तत्व सहज सुबोध सुगम स्वरूपामध्ये भक्ताला समजून घेता येईल. त्यामुळे असे जे काही संकेत सांगितले, जे निकष सांगितले, त्यामध्ये दत्तात्रेयांचं जे ध्यान सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीला जो ध्यान श्लोक म्हटला, बालार्क प्रभमिंद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम, म्हणजे कसं आहे ध्यान. ती मूर्ती जर पाहायची असेल तर श्रीमद वासुदेवानंद सरस्वती, आता वासुदेवानंद सरस्वती या नावाने 2 महात्मे दत्त संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यातले टेंबे स्वामी महाराज म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्या स्वामींच्या पूजेतली जी मूळ दत्त मूर्ती आहे, एकमुखी द्विभुज पद्मासनस्थ, ते मूळ पुराणात सांगितलेलं ध्यान आहे. कारण मूळ भगवान नारायणांचा जो अवतार झाला तो मुनी स्वरूपात झालेला आहे. आणि त्याचं प्रयोजन काय आहे तर वेद आणि वेदानुगामी स्मृती यांनी निर्धारित केलेल्या धर्माला ग्लानी आली आणि त्या धर्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी वेदांची मर्यादा, वेद विहित धर्माची मर्यादा पुन्हा समाजामध्ये स्थापित करण्यासाठी दत्तात्रेयांनी तो मुनी अवतार घेतलेला आहे. त्यामुळे ते त्या मुनी उचित वेशभूषेमध्ये वावरत आहेत. शार्दूल चर्मांबर म्हणजे व्याघ्रांबर कटीला नेसलेला आहे, कौपीन आहे, मुंजी म्हणजे मुंज गवताची दोरी, तिची मेखला कटीवर धारण केलेली आहे. आणि असं मूळ दत्तरूप आहे. पण हे दत्तरूप आज आपण कुठल्याही दत्तांच्या देवळात गेलो की दिसत नाही. त्या ऐवजी जे दिसतं ते त्रिमुखी रूप आहे. मग हे प्रचलित व्हायच्या मागची कारण काय, कल्पना काय, तर ती आपल्याला गंगाधर सरस्वती यांचा जो श्रीमद गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये याची कारण मीमांसा पहिल्यांदा दिली गेली. कथा अशी आहे, माता अनसूयेला आपल्या ज्येष्ठ 2 पुत्रांची आठवण सतत सतावत असे. का तर 3 पुत्रांना जन्म दिला. चंद्र तो प्रजावृद्धी करून आपल्या लोकी सोमलोकी निघून गेला. दुर्वास तीर्थाटन करण्यासाठी, तपाचरण करण्यासाठी निघून गेले. मात्र मातेजवळ राहिले ते भगवान दत्तात्रेय. त्यामुळे आपल्याकडे जवळ जे आहे त्याच्यापेक्षा जे जवळ नाही त्याची आठवण मनुष्य मात्राला पहिल्यांदा होते. या मानवी गुणधर्माला अनुसरून अर्थात माता अनसूया
सती शिरोरत्न असं ज्यांना म्हटलेलं आहे त्याही या नियमाला अपवाद ठरू शकल्या नाही. मनामध्ये दत्त आहे पण चंद्र आणि दुर्वास असते तर अधिक बरं झालं असतं, ही खंत वारंवार वर वर डोकं काढायची. हे आपल्या मातेच्या मनातलं शल्य भगवान दत्तात्रेयाने ओळखलं आणि त्यांनी आपल्याच रूपामध्ये अगं कुठे पाहतेस, कुठे शोधतेस, सगळं आहे ते इथे या देहामध्ये आहे हे दाखवण्यासाठी सोम म्हणजे चंद्र आणि दुर्वास यांचंही स्वरूप आपल्याच रूपामध्ये प्रकट केलं, उद्भासित केलं. आणि त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी ती तीन प्रतिकात्मक मुख आपल्याला अनेकांना माहिती असेल. दाढीवाला दत्त पुण्यामध्ये देवांच्या तऱ्हा आहेत. गंमत अशी आहे, दाढीवाल्या दत्ताला दाढी नाहीये, पण अजून एक सदाशिव पेठेमध्येच मंदिर आहे दत्ताचं, ज्या मंदिरामध्ये दत्तात्रेयांच्या एका तीन मुखापैकी एका मुखाला दाढी दाखवलेली आहे. बघा, त्याचं कारण असं आहे की ते जे शिवस्वरूप आहे किंवा दुर्वासांचं रूप आहे. मुळात ब्रह्मा, विष्णू, महेश अशी कल्पना तिथे नाहीये. तिथे सोम, दत्त आणि दुर्वास अशी तीन मुख आहेत. त्यामुळे ती दाढी जी दिसतीये ती दुर्वासांची दाढी आहे. हे संकेत आहे. अर्थात त्या भक्ताच्या मनामध्ये आपलं प्रिय ते रूप पाहिल्यानंतर जे भाव उद्दीपित व्हायला हवेत, ही छोटी छोटी लक्षणं आहेत. ते पाहिल्यावर आपल्या मनामध्ये काय उद्दीपित होतंय, आपल्या मनामध्ये आठवण काय होतीये, ही फार महत्वाची आहे. म्हणजे जसं पूज्य बाबा बेलसर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जी गोष्ट सतत आपल्या आजूबाजूला ठेवाल, जिचा संग तुम्हाला घडेल, मग तो संग तुम्ही ज्या समाजामध्ये लोकांमध्ये वावरताय त्यांचा संघ असेल, ज्या इष्ट किंवा आराध्य देवतेचं ध्यान करताय, चिंतन करताय त्या आराध्याच्या मूर्तीचा संघ असेल, किंवा आपल्या अंगावर जी वेशभूषा परिधान करताय, हातामध्ये माळ घेताय का काठी घेताय, यांचा संघ असेल, त्याचा परिणाम तुमच्या वृत्तीवर, तुमच्या प्रवृत्तीवर होत असतो. त्यामुळे तुमच्या ध्यानामध्ये जी मूर्ती आहे तिचे हे संकेत, मग तो तपस्वी असला की तुमची वृत्ती ही तपोनिष्ठ व्हायला लागते. तो जर क्रोधी असेल तर तुम्ही क्रोधी व्हायला लागता. तो जर यजनशील यज्ञ करणारा असेल तर तुम्ही यजनशील व्हाल. तो जर भोग प्रधान असेल तर तुमच्या वृत्तीत कुठेतरी भोग दिसायला लागेल. हा सगळा संकेत म्हणजे हातात, बेलसरांचं वाक्य फार मस्त आहे, हातामध्ये जर काठी घेतली, काही केलं नाही, नुसती हातात घेऊन ठेवलेली आहे, थोड्या वेळाने या काठी कोणाला तरी धोपटावं असं तुमच्या नकळत यायला लागेल. आणि हेच जर माळ घेऊन बसला तर थोड्या वेळानंतर आपसूक ती माळ तुम्ही नाही चालवली तरी एखाद आवर्तन नामाचं व्हावं, एक तरी माळ ओढावी अशी इच्छा उत्पन्न. तसं या भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीमध्ये हे तीनही गुण सत्व, रजस आणि तमस हे त्या साधकाला, हे त्या भक्ताला एका ठाई पाहता यावेत. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जसं विश्वकोश लागतो, विश्वकोश म्हणजे सगळं आम्हाला रेडीमेड, रेडी रेकनर स्वरूपामध्ये एक हातात घेतलं की सगळं मिळेल, अशी जी अपेक्षा आहे तशी अपेक्षा भक्ताची पूर्ण करण्यासाठी या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीची कल्पना मांडली गेली आणि तशा मूर्ती मंदिरामध्ये स्थापित केल्या गेल्या. त्यामुळे त्या भगवान दत्तात्रेयाने त्रिमूर्ती, त्रिमुख असं जर मानलं तर तिथून पुन्हा या संप्रदायाची तीन मुख प्रचलित झाली. म्हणजे काय, एक जे मुख आहे ते सत्वानुरूप मुख आहे, जे या सगळ्या धर्म मर्यादांची पुनर्मांडणी करण्यासाठी भगवान विष्णू प्रधान असं रूप दिसायला लागले. एक दत्त संप्रदायातली शाखा, एक प्रवाह हा सत्वगुणाधिष्ठित आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी वेदशास्त्रांची मर्यादा महत्वाची आहे आणि ते दाखवण्यासाठी निवृत्ती मार्ग
हा त्यामधून स्थापित केला गेला. म्हणजे जी आपण श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे गुरुचरित्रातून आलेली जी परंपरा आहे ती ही नारायण किंवा सत्वगुणाधिष्ठित अशी परंपरा आहे. दुसरी परंपरा ही रजोगुणाधिष्ठित ब्राह्ममुख प्रधान आहे. त्या परंपरेमध्ये दत्तात्रेयांचं एक भोग प्रवण रूप दाखवलेलं आहे. का ब्रह्मदेव जरी यजनशील असे दाखवलेले असले तरी त्यांचा मूल स्थायी भाव हा काम म्हणून सांगितलेला आहे. का तर प्रजेची वृद्धी, ब्रह्मदेवांचं काम काय आहे? उत्पत्ती. उत्पत्ती ही रजोगुण आणि काम भावनेशिवाय होऊच शकत नाही. मनात कामना आली, अगदी परमात्मा जरी झाला तरी त्याच्या मनात इच्छा कामना जन्म घ्यावी लागली. एकोहम बहुश्याम, आणि त्या कामनेसरशी तो पहिला हुंकार उत्पन्न झाला. त्या ओंकारातून पुढे चराचर विश्व विस्तार. म्हणजे तिथे तो काम हा भाव विद्यमान आहे. आणि त्या काम भावनेचं दर्शन दत्तात्रेयांच्या एका दुसऱ्या रूपामध्ये दाखवलं गेलं. ते रूप म्हणजे ज्याला भगवान दत्तात्रेयांच्या 16 रूपांपैकी एक मायायुक्तावधूत म्हणून ओळखलं जातं. ज्याच्यामध्ये दत्तात्रेयांच्या वामांकी ती अनघा योगमाया स्वरूपामध्ये विराजमान आहे. तिचं नावच मुळात अनघा असं आहे. म्हणजे हल्ली झालं काय, पंचायत अशी होते, दत्त उपासना करतो म्हटल्यावर दत्त रूप जेवढी आहेत तेवढी सगळी आमच्या घरात असली पाहिजेत आणि सगळी दत्ताच्या रूपांची उपासना आमच्या घरात असली पाहिजे. अशा एका भाबड्या कल्पनेमुळे सगळे लोक सगळी दत्त व्रत करायला लागले. पण हे करत असताना मूळ संकेत काय आहे, त्याच्या मागची गमक काय आहे, त्याच्या मागच्या धारणा काय आहेत हे समजून घेतल्याशिवाय ते करायला जाऊ नये. म्हणजे आमचा दत्त संप्रदाय आहे, मग कोणीतरी सांगतं की अनघा लक्ष्मीची पूजा करा की चालले धावले. आमचा आधी एक योग प्रधान दत्त रूप होतं, नाही ते अनघा लक्ष्मी सहित आता दत्ताची पूजा सुरू झाली. करू नये असं निश्चित नाही, पण त्याचा हेतू काय आहे ते लक्षात घेऊन त्यानुसार ती उपासना होणं फार महत्वाचं आहे. तर ते ब्राह्मण रजोगुण प्रधान असं दत्त स्वरूप आहे. त्या रूपापासून राजराजेश्वर दत्त यांचा एक संप्रदाय वेगळा झाला, जो पुढे आनंद संप्रदाय या नावाने प्रसिद्ध आहे. या आनंद संप्रदायामध्ये आनंदे दत्तात्रेय देव देव असा उद्घोष आहे. प्रत्येक संप्रदायाच्या शाखेमध्ये जे घोष वाक्य जी आहेत, जे उद्घोष सांगितलेले आहेत, तीही वेगवेगळी आहेत, आपल्याला लक्षात येत नाही. काही ठिकाणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं जातं, काही ठिकाणी श्री गुरुदेव दत्त एवढं म्हटलं जातं. तसं हे रजोगुण प्रधान जे रूप आहे त्यामध्ये आनंदे दत्तात्रेय देवदेव ही परंपरा अनेक वेगवेगळ्या संप्रदायामध्ये प्रतिबिंबित झाली. महानुभावांमधला दत्त किंवा त्यानंतर दासोपंतांच्या परंपरेमध्ये प्रतिबिंबित झालेला दत्त हा राजस दत्त आहे, तो रजोरूप आहे. त्यामुळे त्या रूपामध्ये दत्ताची जी मूर्ती दाखवली जाते ती मुकुट कटक मंडित अशी आहे. म्हणजे एखादा राजा जसा असावा तसा राजस्वरूपात दत्त दाखवलेला आहे. जर आपण कधी अंबाजोगाईला गेलात तर अंबाजोगाई क्षेत्री आजही दासोपंतांची समाधी आहे आणि दासोपंतांच्या समाधी व्यतिरिक्त त्यांचीच 2 घरं, थोरलं देवघर आणि धाकटं देवघर म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे दासोपंतांनी स्वतःच्या हाताने तयार सिद्ध केलेली पासोडी म्हणजे गोधडी, त्या पासोडीवर वेदांतातले पंचीकरण सिद्धांत आकृत्यांसहित म्हणजे आजच्या शुद्ध मराठीत विथ इलस्ट्रेशन असा त्या काळात केलेला, समर्थांच्या पूर्वी एकनाथांच्या समकालीन काळामध्ये केलेला तो प्रयोग आहे. आजही ती दाखवली जाते. त्या पासोडीवर जे दत्त स्वरूप स्वतःच्या हाताने चितारलेलं आहे दासोपंतांनी, त्या रूपामध्ये दत्त प्रभू हे मुकुट पीतांबर धारी राजेश्वर स्वरूपामध्ये तिथे आहे.
हे दत्तात्रेयांचं रजोगुणात्मक रूप आहे. याचं दुसरं प्रतिबिंब हे आपल्याला अनघा लक्ष्मी सहित जो दत्त आहे, म्हणजे त्या अनघा लक्ष्मीला आलिंगन दिलेलं आहे आणि तिच्या बरोबर आनंदमत्त रूपामध्ये क्रीडा करत आहे, असं हे रजोगुणात्मक रूप आहे. आणि तिसरं जे भगवान दत्तात्रेयांचं रूप आहे ते तमोगुणात्मक, जे आपण अवधूत म्हणून ओळखतो. गेल्या वर्षीच्या चिंतन सभेला आपण अवधूता शरण निघाले हे पद पाहिलं होतं आणि त्यावेळी अवधूत म्हणजे जे श्रोतृवर्ग त्यावेळी असतील त्यांना कदाचित आठवेल. मी त्या विषयाकडे पुन्हा जात नाही, पण अवधूत हा जो संप्रदाय, त्या अवधूत संप्रदायामधून पुढे नाथ संप्रदाय हा प्रभावित झालेला आहे. अवधूत संप्रदायातून शैव पाशुपतांची एक शाखा ही प्रभावित झालेली आहे. अनेक शाक्त, तांत्र, आगम असे मार्ग या अवधूत स्वरूपाने प्रभावित केलेले आहेत. त्यामुळे ही सत्व, रजस आणि तमस अशा तीन गुणांच्या प्राधान्याने तीन दत्तरूप आणि त्यांचे वेगवेगळे संप्रदाय, शाखा, प्रवाह हे समाजामध्ये प्रचलित झालेले आपल्याला दिसतात. मग या सगळ्या परंपरेमध्ये जे पहिलं सत्वगुण प्रधान स्वरूप आहे त्याची जी परंपरा आहे, मगाशी आपण परंपरा पाहिली नारायण विधी, अत्रीनाथ, आणि पुढची परंपरा आहे दत्त जनार्दन एकनाथ. दत्तात्रेयांनी आपला तत्वबोध हा जनार्दन स्वामींकडे सुपूर्द केला आणि हा तत्वबोध जनार्दन स्वामींकडून एकनाथ महाराजांना प्राप्त झाला. त्यामुळे ही जी दत्त परंपरा आहे ती अशी आहे, नारायण विधी अत्रीनाथ दत्त जनार्दन एकनाथ. त्या एका शाखेविषयी, त्यातल्या चिंतनाविषयी आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. मुद्दा काय आहे की एक एक संप्रदाय, त्या प्रत्येक संप्रदायाची विचारधारा, तत्वज्ञान, आचार, विचार पद्धती आज जर पाहिला तर किमान 7-8 दिवस केवळ त्याच्यावरच बोलायला लागेल, तेव्हा कुठे त्या विषयाला आवाका येऊ शकेल. आवाका येईल, विषय पूर्ण होणार नाही. त्यामुळे आज आपण जो आवाका आपल्यासाठी ठरवून घेतलेला आहे, जो एक स्कोप लिमिट म्हणून आपण करतो आहोत, ते संत शिरोमणी एकनाथ महाराजांच्या पर्यंत ज्या संप्रदायाचं एक बीज आलेलं आहे त्या संप्रदायाविषयी. मग ते कसं पाहायचं तर त्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार नाथ महाराजांनी आरतीच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. गंमत काय आहे, या सगळ्या संतांनी एक समाजाची नस ही ओळखलेली होती. नस अशी आहे की हा समाज जेवढा ग्रंथबंबाळ होईल, म्हणजे काय, विनोबांचा शब्द येतो ग्रंथबंबाळ होईल. ग्रंथबंबाळ म्हणजे काय, जेवढे अधिकाधिक तत्वज्ञानपर, दर्शनपर असे ग्रंथ दिले जातील आणि ते ग्रंथ वाचून, शिकून, पाठ करून आम्हाला त्या ग्रंथातलं कसं गम्य आहे आणि तुम्हाला कसं नाही असा एक वृथाभिनिवेश या समाजामध्ये जो तयार होईल, यातून अध्यात्मापेक्षा अध्यात्मोपजीवी वर्ग अधिक पोचला जातो. गंमत काय आहे, थोडं समजून घ्यायला कठीण असेल. अध्यात्म वाढणं आणि अध्यात्मोपजीवी वर्ग वाढणं यामध्ये फरक आहे. अध्यात्म वाढणं म्हणजे तो अध्यात्माचा सहज बोध जो आहे तो बोध प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रकाशित व्हायला लागणं, तो वाढणं हवा. आणि अध्यात्म ज्ञानोपजीवी जो समाज आहे म्हणजे काय की उदाहरणार्थ गीता. आता गीता शिकवणारे बरेच लोक झाले, विष्णू सहस्रनाम म्हणणारे बरेच लोक झाले. आता मुख्य गीतेतून साध्य काय करायचंय, विष्णू सहस्रनामातून साध्य काय करायचंय, वेदाध्ययन करून साध्य काय करायचंय, उपनिषद शिकून साध्य काय करायचंय, हे सगळं त्या ग्रंथाच्या शब्दात, त्या परंपरेत न अडकता त्यातला अनुभव, आत्मप्रतीती ही घेऊन पुढे जाणं हे फार महत्वाचं.
आणि समाज दुर्दैवाने त्या शब्दांचं अनुसरण करत राहतो, शब्द पकडून राहतो. म्हणजे काय होतं, आम्हाला चारी वेद मुखोद्गत आहेत, आम्हाला साही वेदांग आत्मसात झालेली आहे. शेवटी परिस्थिती अशी आली, भगवत्पाद आद्य शंकराचार्यांना सांगायची वेळ आली, षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वम च गद्यम च पद्यम करोति गुरोरंग्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. अरे सांग वेद अधीत आहे, दशग्रंथी झाला, त्याच्या जर का अगदी व्युत्पत्ती दुसऱ्या कुणाठाई सापडणार नाही, शोधून सापडणार नाही, स्वतः 4-5 ग्रंथ लिहिले. पण एवढं सगळं असून ज्याची मती, ज्याची अंतःकरण वृत्ती ही गुरुचरणांबुजाशी एकरूप झाली नाही, त्याची ही विद्या, त्याची विद्वत्ता, त्याचं वैदग्ध्य हे सगळं शुद्ध ग्राम्य भाषेत सांगायचं तर चुलीत टाकायच्या पात्रतेचं आहे. ततः किम ततः किम ततः किम ततः किम. त्यामुळे संतांनी ही नस समाजाची ओळख. ग्रंथ त्यांनी लिहिले पण कोणासाठी, एक थोडा वात्रट वाटेल शब्द, असभ्य वाटेल, पण तरी वापरतो, ज्ञानकंडू ज्यांना आहे. पुन्हा ग्राम्य भाषेतला शब्द आहे, ज्ञानाची खाज ज्यांना आहे, अशा लोकांची ती कंडू शमन करण्यासाठी असे मोठे मोठे ग्रंथ लिहून ठेवले. का? याचंही कारण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका दिली, एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवरासारख्या ग्रंथ रचना केल्या, तुकोबानी, नामदेवानी आम्हाला गाथा दिल्या. एवढं सगळं दिलं कशासाठी? प्रत्येक अध्यात्म आम्ही करतो म्हणजे काय, आम्ही अध्यात्म मध्यात्म, कोणाच्या अध्यात्म नसतो म्हणून आम्ही अध्यात्म करतो, असा जो एक समाज आहे. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला सामान्यांपेक्षा काहीतरी अधिक कळतं, 4 मुख आम्ही जास्त शिकलो, वाचली. ही जी कंडू आहे तिचं शमन करण्यासाठी तुमची प्रज्ञा, तुमची मेधा, तुमची बुद्धी ही किती टोकडी आहे. तुम्ही किती तर्क लढवला तरी त्या तर्काला शेवटी या ग्रंथाची सीमा, या ग्रंथाच्या पलीकडे तुमची प्रतिभा जाऊ शकत नाही, ना मेधा ना प्रज्ञा. म्हणजे प्रत्येक माणसाच्या बुद्धिमत्तेच्या कक्षा किती टोकड्या आहेत हे कळावं आणि शरणागती यावी. बघा, भावार्थ दीपिकेचं प्रयोजन काय आहे, एकनाथी भागवताचं प्रयोजन काय आहे, गीता समजून द्यावी, भागवत समजून द्यावा असं आहे, बरोबर आहे, त्याच्यात नकारण्यासारखं काही नाही. पण त्याही पेक्षा मूळ प्रयोजन असं आहे की ज्यांना ती ज्ञानाची उर्मी आहे, ज्यांना आम्हाला काहीतरी अधिक कळतंय, आम्हाला ज्ञानेश्वरीतलं काही गम्य आहे, असा जो गंड आहे तो जाण्यासाठी, अरे बाबा तू किती विचार करू शकतोयस, तू एका ओवीचे किती अर्थ करून दाखवू शकतोयस, करून करून तुम्ही थकाल पण अर्थ नवनवीन निघत राहतील. हे थकून शरणागती यावी यासाठी निर्माण केलेले हे ग्रंथ आहे. हे ग्रंथ त्या मूळ संस्कृत ग्रंथांचा अर्थ किती कळतोय, किती कळावा, यापेक्षाही मानवाला आपल्या प्रज्ञेच्या मर्यादा समजाव्यात यासाठी अधिक काम. हे मात्र कोणासाठी? ज्यांना ती ज्ञानबंधू आहे त्यांच्यासाठी. पण जे सामान्य आहे, ज्यांना ते आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे काही, अशी ज्यांची स्थिती आहे, जे निरभिमान आहेत, निरभिनिवेश असे जे लोक झालेले आहेत, मात्र परमात्म्याशी येन केन प्रकारेण जोडलं जावं, त्याचं अनुसंधान घडावं, त्याचा निधिध्यास लागावा, अशी ज्यांची अंतःप्रेरणा आहे, या लोकांसाठी, त्यांच्या नित्य पाठासाठी, परिपाठासाठी या संतांनी सहज सुबोध अशी पदावली निर्माण केली. आणि या पदांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये भारुड आहे, त्याच्यामध्ये कूट अभंग आहेत, त्याच्यामध्ये अष्टक आहेत, स्तोत्र आहेत, आरत्या आहेत.
यांचं प्रयोजन काय? तुम्ही रोज परिपाठामध्ये काही नाही जमलं तरी किमान 3 संजा झाली की कापूर लावाल आणि आरती ओवाळता ओवाळता कवीना हे पद म्हणा. आणि त्यातून काय साध्य होईल? तर जो जे वांछील तो ते लाभो. सामान्य साधक असेल त्याला नामस्मरण घडेल, अखंड ते नाम त्याच्या मुखात बसेल. जो मध्यम प्रतीचा थोडं काहीतरी आता आहे असं समजायला लागलंय, झुंजू मुंजू व्हायला लागलाय असा जो साधक आहे त्याच्यासाठी या आरत्या ही पद काय काम करतील? तर आता जो दत्त, जो कृष्ण, जो राम मी ज्याला ओवाळतोय त्याचं या स्थूल रूपा पलीकडे जाऊन काय रूप आहे त्याचा विचार कसा करावा याचा एक ओनामा या आरत्यांमधून गिरवलेला आहे. आणि जे ज्ञानी आहेत ज्यांना या कशाची गरज नाही त्यांना झालेला आत्मबोध सतत त्याची उजळणी होत राहावी, सतत ही आवृत्ती स्वाध्याय घडावा यासाठी ही पदावली, यासाठी या आरत्या स्तोत्र काम करणार. त्यामुळे दत्तप्रभूंची आरती आपण पाहतोय नाथ महाराजांनी रचलेली. एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. इथे आरती संपली पण खरी आरतीतनं सुरू. जिथे जिथे हे संत मंडळी आपली नाममुद्रा देतात ना, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे किंवा वापर रकुमा देवीवर, लक्षात घ्यायचं आधी ते सांगितलंय ते एका बाजूला ठेवा आणि ह्या नाममुद्रेचा आगे किंवा मागे जी ओळ आहे ती फार महत्वाची आहे. तसं जर अभंग पद सोडवायचं झालं, कुठून सोडवायचं आपण क्रमाने वरून कालपर्यंत जातो, पण त्याची जी गुरु किल्ली आहे ती या नाममुद्रेच्या पुढे किंवा लगत दिलेली असते. म्हणून ही ओळ फार महत्वाची. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आता गंमत अशी आहे, याचा साधा अर्थ आपण असा करतो की जनार्दन स्वामींचा जो शिष्य भक्त एकनाथ, त्या एकनाथाला असं असं दत्ताचं ध्यान दिसलं, लागलं, प्राप्त झालं. बरोबर आहे? असा आपण अर्थ काढतो शेवटच्या ओळीचा. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान म्हणजे काय? वरच्या सगळ्या कडव्यांमध्ये जे सांगितलेलं आहे ते दत्त ध्यान एकाला जनार्दनी प्राप्त झालं. आता एक एक शब्दाची व्युत्पत्ती बघा. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान म्हणजे एकाला, एकनाथाला जनार्दन शब्दाची मराठीतली, जुन्या मराठीतली सप्तमी वापरली, जनार्दनी. आज आपण असं म्हणत नाही, म्हणजे रामी असं नाही म्हणणार, रामाठाई किंवा रामामध्ये असं म्हणतो. जुन्या मराठीत रामी, कृष्णी, दत्ती अशी ती स्त्रीलिंगी वाटली तरी ती स्त्रीलिंगी रूप नाहीये. तसं जनार्दनी याचा अर्थ जनार्दनामध्ये. म्हणजे काय? आपण साधा अर्थ केला की जनार्दनांच्या कृपेने किंवा जनार्दनांच्या शिष्याला, एकनाथाला हे दत्त ध्यान दिसलं. दुसरा अर्थ असा आहे एका म्हणजे एकनाथा, एकाला, एकनाथाला. जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामींच्या ठाई हे दत्त ध्यान दिसलं. दुसरा ओळ एकच. अजून एक अर्थ, एका जनार्दनी म्हणजे हा दोन्हींचा एक द्वंद्व समास करून टाकला. एका जनार्दनी, एकनाथ आणि जनार्दन हे एकरूप झाले का? तर एका जनार्दन एकच आहे, एकमेवाद्वितीय. तर उपनिषदांनी आम्हाला त्या ब्रह्माच्या विषयी हेच सांगितलं की काय आहे? एकम एव अद्वितीयम. अद्वितीय म्हणायची गरज नव्हती, पण तरीही स्पष्ट करण्यासाठी एकम आणि अद्वितीय दोन्ही पद्धतीने. तुम्ही दोन मानताय का? नाही, ते अद्वितीय आहे. तुम्ही एक मानताय का? हो, एकमेव आहे असं म्हणून सांगितलं. तसं एकमात्र जनार्दनी. काय झालं? समर्थ रामदासांच्या परंपरेमध्ये एक शेजारती रोज म्हटली जाते. सज्जनगडावर जर गेला तर तिथेही रोज म्हटली जाते, राम आणि रामदास पहुडले रामी, हेही बोलावया तुझ्या नुरेच ते धामी.
काय होतं, शेजारती करणं म्हणजे काय, एकदा ओवाळलं, पडदे लावले, आता झांजा वाजवायच्या नाही, टाळ्या वाजवायच्या नाही, देव झोपले आपण झोपा, म्हणजे शेजारती. का ती शेजारती म्हणजे त्या रामाठाई रामदास झोपले, किंवा त्या रामदासाच्या ठाई तो राम त्याच्या हृदयरूपी मंचकावर असा त्या योगनिद्रेमध्ये गेला की राम आणि रामदास दोघे राहिलेच नाही. आणि हे ही बोलावया दुजा नुरेच ते धामी. आता राम आणि रामदास हे इतके एकाकार झाले, इतके एकरूप झाले की हे पाहण्यासाठी ते एकाकार झाले हे पाहायला, हे सांगायला, हे बोलायला तिसरा कोणी उरला नाही. म्हणजे थोडं जरा आता ताणलं, तत्वज्ञान आणलं, तर त्या भाषेमध्ये ध्याता, ध्येय आणि ध्यान या त्रिपुटीचा लय झाला. जे आपल्याला तत्वज्ञानात आधी सांगितलं गेलंय, काय ते पाहणार आहोत. पण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान म्हणजे या गुरु, शिष्य आणि प्रमेय या त्रिपुटीचा लय एका जनार्दनी होऊन गेला. शिष्य एका आहे, प्रमेय दत्त आहे आणि गुरु जनार्दन आहे. त्या एका गुरु मध्ये प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण या तिन्ही पुटांचा लय होऊन गेला आणि असं एकमात्र एकरूप दत्त ध्यान दिसायला. म्हणजे त्या तिनाकडून एकाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो हा सगळ्या दत्त संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान आहे. ते या सगळ्या दत्त संप्रदायाच्या दर्शनाचं सार आहे. काय सांगतो, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ही जरी आराध्य असली, त्या तिनाकडून एकाकडे जायचंय हे या संप्रदायाचं मूळ गंतव्य, मंतव्य आहे. मग सुरुवात कशी झाली, तर आरतीची सुरुवात त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्दे नये अनुमाना. आता पुढे पाठभेद आहे. सुरवर मुनिजन योगी समाधी ले ध्याना, समाधीले ध्याना असा एक पाठ आहे आणि समाधी नये ध्याना असा दुसरा पाठ आहे. दोन्ही प्रचलित आहे. कुठलाही घेतला तरी अर्थ आपण पाहूया. पहिल्यांदा काय झालं, सगळी 3 आकड्याची मिजास जी काय आहे ती सांगून टाकली. हे सगळं जे विश्व आहे ते 3 आकड्यात सांगितलेलं आहे. आकड्यात बोलणं सोपं असतं. म्हणजे काय आहे, या व्यवहारी जगामध्ये, या ज्याला आर्थिक व्यवहार उत्तम कळतो त्या समाजामध्ये भाषेपेक्षा गणित जास्ती कामी येतं. म्हणजे मी जरी भाषेचा विद्यार्थी असलो, मी गणिताशी माझं वेड्या भोपळ्याचं नातं असलं, तरीही या समाजाला भाषेपेक्षा गणित हे जवळचं असतं आणि किंबहुना भाषेपेक्षा गणित हे आवश्यकही असतं जर समाज चालवायचा असेल. त्यामुळे एक वेळ भाषा श चा श, ण चा न, नाहीतर न चा ण झाला तरी चालतोय. पण एखादी नोट देताना एकाचे 2 आणि 2चे 3 होऊन चालत नाही. इथे कुठल्याही कंपनीने फक्त 999 नाहीतर 9999 असं म्हटलं तरी न दिलेल्या 1 रुपयाचं महत्व हे प्रत्येक समाजाला कळत असतं. त्यामुळे गणित, संख्या, अंक हे संख्येचे संकेत समाजाला पक्के कळतात की न सोडून नाथ महाराजांनी आपल्याला हे 3चं गणित मांडून दाखवलं. पहिलंच म्हणाले काय, तर त्रिगुणात्मक त्रैमूर्ती हा कसा आहे, तर त्रिगुणात्मक. मग साधा अर्थ असा की सत्व, रजस आणि तमस असे 3 गुण, त्या 3ही गुणांचा आत्मक, त्यांचा मूळ आत्मा, त्यांच्या ठाई असणारं जे मूळ तत्व आहे ते त्रिगुणांचा जो आत्मरूप आहे असा. म्हणजे थोडं आधुनिक विज्ञानाकडे आपण आलो तर अणू हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अशा या त्रिगुणांवर आधारित असतो.
आणि त्या तिघांचं जे संघट्ट म्हणजे एकत्रित समन्वित झालेलं रूप आहे त्यालाच आपण अणू म्हणून ओळखत असतो. मग तसं हे तीन दिसत जरी असले वेगळे तरी त्या तिन्हींचा आत्मा, त्या तिन्हींमधला खरा सार असा कोणीतरी वेगळा आहे. तीन सांगितलं जात असलं तरी तो तिन्हींच्या पलीकडचा आहे, त्रिगुणात्मक सामान्य. आता गुण हा शब्द लक्षात घेऊया. पुन्हा व्यवहार आला, पुन्हा गणित आलं. गुण या शब्दाचा अर्थ गुणाकार. म्हणजे काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. सम नाही, नुसती बेरीज नाही, गुणाकार करायचा. म्हणजे काय? तर तीन गुण. आता हे तीन गुण कसे दाखवायचे? तर 3 गुणिले 3 असं गणित करायचं. म्हणजे किती झाले? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. 3 आणि 3 यांचा गुणाकार केला, किती झाले? 3 त्रिक 9. फार महत्वाची संख्या आहे. म्हणजे 3चा वर्ग असा जर आपण केला तर 9 मिळतोय. सगळ्या साधना, सगळ्या उपासना या 3 त्रिक जो आकडा आला त्याच्यावर येऊन थांबतात. एक अंकी जेवढ्या संख्या आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या काय आहे? तर ती 9 आहे. आणि पुढच्या 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी जेवढी पुढचे अंक वाढवाल त्याच्यामधला सुद्धा शेवटचा सगळ्यात मोठा आकडा हा 9 आहे. त्यामुळे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं गणित जर मांडायला गेलं तर 3 पहिला सुरुवात 3 पासून आणि शेवट 9. हा म्हणजे कसा? आमची सामान्यतः जी भक्ती आहे ती नवविधा मानलेली आहे. भक्ती मार्ग घेतला तरी 9च आहे आकडा, बरोबर आहे. आता म्हणाले नाही भक्ती नको आम्हाला योग मार्ग हवा. मग त्या योग मार्गामध्ये सुद्धा पतंजलींनी 8 अंग सांगितले. लक्षात घ्या, समाधी पण एक अंग आहे. म्हणजे पायऱ्या आहेत. अंग आणि अंगी असा न्यायशास्त्रामध्ये संदर्भ येतो. म्हणजे अंग याचा अर्थ अवयव, भाग. आणि या सगळ्या भागांना, अवयवांना ज्याने धारण केलं त्याला अंगी म्हणायचं. म्हणजे हे 8 मग काय? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. किती झाली? 8. या 8च्या पलीकडे जाऊन अजून एक अवस्था आहे. मग मर्यादा अशी आहे, त्यांनी मग एका समाधीचे 2 प्रकार करून टाकले. एक संप्रज्ञात आणि दुसरी असंप्रज्ञात, किंवा एक सविकल्पक आणि दुसरी निर्विकल्पक अशी करून टाकली. पण पुन्हा पंचायत अशी आहे, सविकल्पक 8वी आणि निर्विकल्पक 9वी. त्यामुळे योग दर्शनामध्ये सुद्धा पुन्हा 9 हाच आकडा. मग आता ते म्हणाले नको, हे काही भानगड नको. आपल्याला सामान्य माणसाचा कर्म मार्ग हा सोयीचा आहे. कर्माच्या अंगे, कर्माच्या सोपानाने जायला हवं. मग कर्म मार्गामध्ये कर्म कसं घडतं? तर त्या कर्म कसं घडतं या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवंतांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 5 गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या? अधिष्ठानम तथा कर्ता, करणम च पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. आता गंमत लक्षात घेऊया. आता तुम्ही म्हणालो हे 5च झाले, उरलेल्या 4चं काय? एक एक गोष्ट लक्षात घेऊ. अधिष्ठानम म्हणजे काय? ज्या शरीरातून, ज्या साधनातून हे सगळं कर्म व्युत्पन्न होतं ते अधिष्ठान म्हणजे शरीर असं आत्तापुरता आपण धरू. शरीर हा पहिला गट, अधिष्ठान तथा कर्ता. मग त्या शरीरामागे जो संकल्प करणारा डुअर असं म्हणूया, कर्ता, विधाता असा जो आहे तो कर्ता दुसरा आहे. अधिष्ठानम तथा कर्ता. करण म्हणजे साधन, माध्यम.
एक सगळ्यात मोठं करण म्हणजे हा देह आहे, त्याला अधिष्ठान म्हटलं. पण त्या देह असून पुरणार नाही, भागणार नाही. त्याला मग मडकं बनवायचं असेल तर देह असून भागणार नाही. कुंभाराचा देह हा महत्वाचा आहे, त्याशिवाय मडकं होणार नाही. पण त्या देहाला मातीची गरज आहे, पाण्याची गरज आहे, चाकाची गरज आहे, धोट्याची गरज आहे, गाढवाची गरज आहे. ही सगळी जी आहे ती करण साधन आहे, साधन सामग्री, ॲपरेटस. मग त्याच्या पुढची करणंच पृथक वेगम विविधाश्च पृथक चेष्टा. मग येतात त्या चेष्टा. मराठीतल्या चेष्टा नव्हे, संस्कृतमध्ये चेष्टा या शब्दाचा अर्थ प्रयत्न. मग जो वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो ते प्रयत्न हे चौथं अंग होतात. विविधाश्च पृथक चेष्टा. आणि पाचवं सांगितलं दैवम चैवात्र पंचमम. मात्र या चारांच्या पलीकडे जाऊन एक असा घटक आहे जो तुमच्या हातात नाही, तो वरून रेग्युलेट होतोय. आधी काय केलं होतं त्या सगळ्याचा लेखाजोखा घेऊन त्यानुसार तुम्हाला काय पदरात दान टाकायचं हे ठरवलं जात आहे. तो पाचवा म्हणजे दैव आहे. म्हणजे तुम्हाला कुठली कर्माची साधना करायची असेल तर या पाचांची अनुकूलता लागेल. तुम्हाला यज्ञ करायचा आहे कर्म मार्गामध्ये, वैदिक धर्मामध्ये कर्म मार्ग हा यज्ञाशी जोडलेला आहे. एखादा यज्ञ करायचा आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला शरीर धड लागेल, धड असावं लागेल. म्हणजे हा देह जर आरोग्यवान नसेल, स्वस्थ नसेल, साधी गोष्ट लक्षात घ्या, यज्ञ दूर राहिले, आपल्याला पूजा करायची, देवाची पूजा करायला बसलो, जरा 5 मिनिटं बसल्यावर जरा पाठीला लागले, असा करतोय असा करतोय. मग खाली बसवत नाही, खुर्ची आली, मग देवाला टिपॉयवर ठेवायला लागतं. मग आंघोळ घालता येत नाही, मग बेसिन खाली शॉवर स्नान देवांना घातलं जातं. म्हणजे काय, अधिष्ठान धड नाही, शरीर धड नाहीये. मग पळवाटा शोधल्या जातात. अधिष्ठान तथा करता. आता मुद्दलातला करता त्याला मुळात इच्छा हवी, नाही तर मग आठवडा टू आठवडा, जुम्मे के जुम्मे देवांची आंघोळ चालली. गेल्या शुक्रवारी घातली होती, या शुक्रवारी आता पुन्हा बदलते झालं. अधिष्ठान तथा करता. मुळात त्याच्या मनामध्ये मला करायचंय, मला यज्ञ करायचंय, मला पूजा करायची, मला उपासना करायची, मला ते कर्म करायचंय, ही प्रेरणा हवी, म्हणून तो करता होणार आहे. प्रेरणात नसेल, संकल्पच झाला नाही तर तो काही करता खरा नव्हे. म्हणजे करता तशा बुद्धीचा, तशा अकलेचा, तशा पात्रतेचा असायला हवा. मग करता, मग कर्त्याच्या पुढे जाऊन साधन सामग्री विषयी काय सांगावं. मग काय काय एक्सक्यूज दिले जातात. हो, आम्हाला मनात फार आहे हो देवाची पूजा करायची, पण म्हणावी तशी फुलंच मिळत नाही आमच्याकडे, की नाही. हो, मग ते मनात होतं, पण काय पूजा करायची होती, सत्यनारायण घालायचा होता, पण गुरुजीच मिळाले नाहीत वेळेवर. नाही, पूजा करायची मनात होती, पण घरात जागाच नाही एवढी, लोक आली तीर्थप्रसादाला कुठे बसवणार. म्हणजे जे एक्सक्यूज दिले जातात. सत्यनारायणाच्या कथेमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये साधुवाणीची गोष्ट. नवस केला, सत्यनारायण करी, मुलगी झाली नाही, हिच्या लग्नात करू, असं करत करत काय पुढे झालं आपण पाहिलं. म्हणजे साधनांची उपलब्धी नसली तरी कर्म मार्गाची उपासना करता येत नाही. विविधाश्च पृथक चेष्टा. प्रयत्नामध्ये कसूर होते. न मंत्रम नो यंत्रम तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथा, न जाने मुद्रा असते तदपि च न जाने विलपनम, परम जाने मात स्वदनुसरणम क्लेशहरणम. आचार्यांनी आधीच वाटलं, जे जे प्रयत्न आम्ही करतो, न मंत्रम, मंत्र म्हणायला मंत्रच माहित नाही, न यंत्रम, यंत्र असतं, श्रीयंत्र असतं, लक्ष्मी यंत्र असतं, काली यंत्र असतं, ते माहित नाही, कसं काढायचं कळत नाही. तदपि च न जाने स्तुतिमहो, स्तुती कशी करायची ते येत नाही, आम्हाला हे माहितीच नाही. एक्सक्यूज, एकावर एक एक्सक्यूज. ज्या चेष्टा, जे प्रयत्न करायचे, त्या प्रयत्न करण्यासाठी जे कौशल्य लागतं, जे कसब लागतं,
ते नाही, त्यामुळे प्रयत्नही नाही. आणि मग एवढं सगळं झालं की मग दैवावर आपल्याला कधीही टाकता येतं. हो, फार मनात होतं मठात उत्सव सुरू झाल्यावर एक दिवस तरी प्रवचनाला यावं, कीर्तनाला यावं, पण काय करा, ते वृत्तपत्रात छापून आलं होतं 48 तासामध्ये पावसाची शक्यता, न जाणं, बाहेर पडलो, पाऊस आला, भिजलो, काय होईल? काही नाही. तर पुण्यामधलं तापमान 40 पार करणार आहे, त्यामुळे मनात होतं, पण ते दैव म्हणतं नाही. हे आता दैवाधीन आहे ना, तापमान कोणाच्या हातात नाही, पाऊस कोणाच्या हातात नाही, दैव म्हणतं नाही, असा एक्सक्यूज आपणच देतो. आता ह्या 5 गोष्टी झाल्या, पण कर्म मार्गामध्ये अजून 4 गोष्टीही पाहिल्या जातात. एखादं कर्म घडण्यासाठी हे 5 घटक जरी महत्वाचे असले तरी या 5च्या पलीकडे जाऊन 4 गोष्टी या फार महत्वाच्या मानलेल्या आहेत. त्या काय? तर त्या कर्माचे असणारे 4 प्रकार. कर्माचे प्रकार कोणते कोणते? वेगवेगळ्या प्रकारे विभाजन केलेली आहेत. मग कर्म हे नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि प्रायश्चित्त कर्म आहे. म्हणजे कोणतंही कर्म, या 5 आधीच्या गोष्टी सांगितल्या, पण ते कर्म नित्य प्रकारातलं आहे, नैमित्तिक प्रकारातलं आहे, काम्य प्रकारातलं आहे का प्रायश्चित्त प्रकारातलं? मग आता तुम्ही म्हणालो ते वेगळं तत्वज्ञान, हे वेगळं तत्वज्ञान, हे एकत्र का आणता? 5 आणि 4 ही सांगड का घातली? पण कर्म मार्ग पाहतो. कर्म मार्गामध्ये कर्माचं जे अनुष्ठान आहे, त्या अनुष्ठानामध्ये त्या कर्माचं ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जे कर्म आरंभता आहात ते नित्य आहे का? मग ते नित्य कर्म असेल तर ते चुकता कामा नये. संध्यावंदन हे प्रत्येक उपनीताचं कर्तव्य सांगितलेलं आहे. संध्या केली नाही तर पाप लागणार आहे, पण केली म्हणून पुण्य लागणार नाही. नित्य कर्म, कर्म जर तुम्ही कर्ममार्ग पत्करलाय तर त्यातलं नित्य कर्म हे 5 आधीचे आहेत, पण त्या कर्मामधलं पुढचं कर्म प्रारूप, या 4चं अनुष्ठान अव्याहत घडायला हवं. नित्य. मग नैमित्तिक, मठामध्ये रोजची पूजा करणं आवश्यकच आहे, पण जेव्हा जेव्हा पर्वणी असेल, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असेल किंवा वार्षिक उत्सव असतील, त्या निमित्ताने केले जाणारे विशेष पूजाविधी हे होणं इतकंच आवश्यक आहे. नुसतं आम्ही रोजची पोळी भाजी करतो, दाखवतो आणि पूजा करतो, हे चालणार नाही. देवस्थानामध्ये काय काय केलं जावं? नित्यकर्म तर नित्योपासना तर व्हावीच, पण नैमित्तिकही होणं तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे तो एक प्रकारे नित्याचा अविभाज्य भाग आहे, म्हणून ते नैमित्तिक. मग तिसरं आहे काम्य, की आतापर्यंत हे सगळं करत होतो, पण आता अजून काहीतरी वाढावं अशी कामना आली. मग त्यासाठी काम्य कर्माचं विधान ते माहिती असायला हवं. आणि या सगळ्यामध्ये जर कुठे चूक माग झाली, उणीव राहिली, तर ते कर्मछिद्र भरून काढण्यासाठी शेवटचं प्रायश्चित्त कर्म माहिती हवं. म्हणजे पुन्हा 5 अधिक 4 आलगणित 9. म्हणजे कर्ममार्ग जरी घेतला तरी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. प्रत्येक मार्ग हा नवाधारित आहे. आपली जी हठयोगातली कल्पना आहे, तिथेही हठयोगामध्ये प्रधान काय आहे? तर हठयोगामध्ये 7 चक्र ही प्रधान मानलेली आहे, पण त्या 7 चक्रांचाही संदर्भ पुन्हा नवाकडे. तुम्ही म्हणाला आज आता ओढून ताणून दाखवायचं म्हणून काही दाखवत, आम्हाला 7 चक्र सांगितलेली आहेत. महिम मूलाधारे कमपि मणिपुरे उतवहम स्थितम स्वाधिष्ठाने हृदिमरुतम आकाशमुपरी मनोपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वा कुलपथम सहस्रारे पद्मे सहरहसी पत्या विहरसे. मग मूलाधार आहे, मग स्वाधिष्ठान मणिपूर, मग अनाहत, मग विशुद्धी, मग आज्ञा, मग सहस्रार, अशी 6 किंवा 7 चक्र आहेत. पण या 7च्या पलीकडे, त्या सहस्राराच्या पलीकडे जो परमशिव आहे आणि मूलाधाराच्या खाली जी
कुलकुंडलिनी आहे, हे मिळून तो हठमार्ग पण नवाधारित आहे. त्यामुळे 9 ही संख्या सगळ्या मार्गातला मूल अंक आहे. त्यामुळे माळ जरी उडली तरी 108 का, तर 1 + 8 9. हे नावाचं महत्व आहे. म्हणून त्रिगुणात्मक त्रयीमूर्ती, तुम्ही जो मार्ग अवलंबाल त्या प्रत्येक मार्गातला प्रत्येक उपाय, प्रत्येक साधन हे ज्याची विभूती आहे असे दत्तप्रभू. त्रिगुणात्मक त्रयीमूर्ती दत्त हा जाणा म्हणजे काय, आम्ही योगमार्गी असू तर आमचा यम दत्त आहे, नियम दत्त आहे, आसन दत्त आहे, प्राणायाम दत्त आहे, प्रत्येक अंग प्रत्येक विभूती ही दत्ताची आहे, दत्त रूप आहे. त्रिगुणात्मक त्रयीमूर्ती. मग थोडं जरा अजून खोलात शिकू. मला मान्य आहे या वेगाने आपण जात राहिलो, एक एक ओळ पाहत राहिलो, आपलं पूर्ण होणार नाही या आरती पाहून, पण किमान एक कडवं जरी आपण सोडवून पाहिलं, सार एकच आहे. म्हणून मी आधीच शेवटची ओळ घेऊन टाकलेली आहे, ते पूर्ण झालेलंच आहे. आपल्याला प्रत्येक कडव्याचा शेवट एका जनार्दनी श्री दत्त ध्यान इथेच आणून सोडतो. मुद्दा असा आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती याची अजून खोलातली संगती लावायचा प्रयत्न केला तर मूळ 3 गुण सत्व रजस तमस, त्या 3 गुणांच्या 3 मूर्ती म्हणजे कोण, तर ब्रह्मा, विष्णू, महेश. आता त्या प्रत्येकाचा तिघांनी गुणाकार करायचा. म्हणजे काय, विष्णू गुणिले 3, ब्रह्मा गुणिले 3 आणि रुद्र गुणिले 3. म्हणजे काय, तर प्रत्येक देवतेच्या 3 शक्ती आहेत, इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती आणि क्रियाशक्ती. प्रत्येक देवाच्या ठाई या 3 आहेत. ब्रह्मदेवाची इच्छा, ज्ञान आणि क्रिया, नारायणाची इच्छा, ज्ञान, क्रिया आणि भगवान शिवांची इच्छा, ज्ञान, क्रिया. एका देवाच्या ठाई 3 शक्ती. मग आता ह्या कोण आहेत, आपण कोणाच्या रूपात त्यांची उपासना करतो, नीट पाहिलं की तुमच्या लक्षात येईल. बघा, ब्रह्मदेवांच्या 3 या कोण आहेत, तर गायत्री, सावित्री आणि सरस्वती. या ब्रह्मदेवांच्या त्रिशक्ती. नारायणांच्या त्रिशक्ती जर पाहिल्या तर श्री, भू आणि नीला या नारायणांच्या त्रिशक्ती आहेत. आणि भगवान शिवांच्या त्रिशक्ती, त्याचं नावच मुळात त्र्यंबक, त्रिलोचन, म्हणजे ज्या 3 अंबांसहित तो आहे. त्या 3 अंबा कुठल्या, तर आपल्याला माहिती आहे की गौरी हे रूप एक आहे, पार्वती हे रूप एक आहे. त्याच शक्तीचं दुसरं उग्र भयानक रूप, भीमा रूप, ते आहे काली. गौरी आणि काली, आणि या दोघींना जोडणारी तिसरी आहे, ती आहे गंगा. त्यामुळे गंगा, गौरी आणि काली या शिवाच्या त्रिशक्ती. म्हणजे प्रत्येक देवतेच्या ह्या 3 शक्ती, 3 ही त्याला सक्रिय, सज्ञान आणि सकाम करणारी ही रूप आहेत. म्हणजे पुन्हा किती झाली संख्या, 9. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ही सगळी रूप मिळून दत्त आहे. दत्त म्हणजे काय, तर त्या एका दत्त रूपात नारायण आहे. नारायण म्हटला की श्रीदेवी, भूदेवी, नीलादेवी हे तिथे आहे. शिव म्हटले तर गंगा, गौरी, काली आणि शिव हे परिवार रूप तिथे एकवटलेलं आहे. गायत्री, सावित्री, सरस्वती, ब्रह्मा हे तिथे एकवटलेलं आहे. असं सगळं मिळून तो दत्त आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. त्रिगुणी, आता आधी सांगितलं ना त्रिगुणात्मक, पुन्हा त्रिगुणी का, आधी आपल्याला सांगितलं त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. आता इथला जो त्रिगुण आहे तो अवतारांच्या बाबतीतला
त्रिगुण आहे. म्हणजे जी मगाशी आपण पाहिली जे अवतार होत आहेत, अवतार या शब्दाची पुढच मुळात अवतृ, तरुण जाणे, पण अव म्हणजे खाली येणे. जनजीवांना तारण्यासाठी जो वरून खाली आला तो अवतार. म्हणजे तो परमात्मा हा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असला तरी काही वावगं नाही, पण तो खाली येतो तो पण त्रिगुणी होऊन येतो. म्हणजे काय, त्याचे जे अवतार, त्याची जी रूप या भूतलावर अवतीर्ण होतात ती पण 3 गुणामध्ये, त्याला त्रिवृत्तकरण असं छांदोग्योपनिषदामध्ये म्हटले आहे. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. मग थोडं समजून घ्यायचं असेल, तुम्ही म्हणाल फार वेदांती येतो हे बुवा, सगळं गुढगम्य बोलतात. श्रीमद भागवतामध्ये पहिल्याच अवतरणिका श्लोकामध्ये उल्लेख आहे, तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. ज्याच्या ठाई हा त्रिसर्ग म्हणजे 3 प्रकार त्रिगुणी अवतार मृषा वृद्धीने पाहिला जातो. म्हणजे अध्यस्त आहे. अध्यास असे वेदांत बोल शब्द मी वापरायचे खरं तर टाळतो, पण ते मूळ तत्वज्ञान आपल्याला ऐकायला म्हणायला खूप सोपं वाटतं, पण त्या एकेका शब्दामागे काय काय तत्वज्ञान सामावलेलं आहे हे लक्षात घेण्यासाठी मी सगळं इथे सांगतोय. तेजो वारी मृदाम, तेज म्हणजे अग्नी, वारी म्हणजे जल, आणि मृत म्हणजे मृत्तिका. या तिन्हींना आधार करून जेव्हा मनुष्य देह धारण केला जातो त्या मनुष्य देहामध्ये हे 3 पदार्थ, ही 3 भूत महत्वाची असतात. जेव्हा देह धारण केला जातो त्या देहामध्ये तुम्ही म्हणाल पंचमहाभूत असतात. पंचीकरण सिद्धांत आपल्याला सगळ्यांना परिचयाचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण गंमत अशी आहे, जेव्हा तो देह साकार होत असतो तेव्हा आकाश आणि वायू हे बाहेरून तिथे आत प्रवेश करतात. मूळचं भांडवल, मुद्दल जे आहे, ज्याच्यापासून तो देह आकार घेतो, ती आकार घ्यायला कारणीभूत झालेली महाभूत 3च आहेत, पृथ्वी, आप आणि तेज. आपला हा स्थूल जड देह आहे तो पृथ्वी या महाभूताचा आहे. त्याच्यामध्ये जे रक्त आहे, जे रस आहेत, ते सगळं आप आहे. आणि जी दुगदुगी आहे ना आत, म्हणजे ज्या तापमानावर आपण सगळे जिवंत आहोत, ते ना तापमान नाहीसं झालं तर आपण सगळे नाहीसे होणार, ते तापमान म्हणजे ते तेज. अजून थोडं क्लिष्ट करायचं झालं, आपण क्लिष्टही करून बघूया, सोपं आणि क्लिष्ट दोन्ही घ्यायचं. मग याला छांदोग्योपनिषदामध्ये अन्न, रस आणि तेज अशा त्रिवृत्तकरणात सांगितले आहे. अन्नापासून सगळं, म्हणजे अन्न हे पृथ्वीचं प्रतीक आहे, रस हे आपाचं प्रतीक आहे, आणि तेज हे तेज अग्नीचं प्रतीक. तर असं त्रिवृत्तकरण घडवून जो अवतरित होतो, म्हणजे मानवी देह धारण करताना तो त्रिगुणी होतो. हे 3 गुण तो लेवून अंगावर पांघरून तो अवतीर्ण होतो. किंवा पुन्हा अवतार घेताना त्याच्यामध्ये 3 गुणांचा अंतर्भाव करून तो अवतरतो. म्हणजे जेव्हा राम होऊन येतो त्या रामाच्याही ठाई सात्विक, राजस आणि तामस हे रूप आहे. कृष्ण बनून जरी आला तरी तिथेही सात्विक, राजस आणि तामस ही रूप आहेत. आपण दत्तात्रेयांची 3 रूप आधीच पाहिलेली आहेत. प्रत्येक अवतार हा त्रिगुणी होऊन आलेला आहे. त्याचं मूळ निजधामी असणारं रूप हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असेलही, पण खाली येणारं अवतरणारं रूप हे पण त्रिगुणीच असतं. त्यामुळे दत्तात्रेयांचे जर 16 अवतार आपण पाहिले, प्रत्येक अवतारामध्ये कुठला ना तरी कुठला गुण हा प्रधान असलेला दिसतो. दासोपंतांच्या परंपरेमध्ये हे 16 अवतार सांगितलेले आहेत. आदि गुरुपासून कृष्ण, श्याम, कमल लोचन इथपर्यंत ते 16 अवतार आहेत. या सगळ्या अवतारांची चरित्र टेंबे स्वामी महाराजांनी सांगून ठेवलेली आहेत. षोडशावतार चरितम म्हणूनच ग्रंथ आहे. आणि महिन्यातल्या प्रत्येक पौर्णिमा, चतुर्दशी, द्वादशी अशा पर्वामध्ये
12 महिने आणि 16 अवतार असे सांगितलेले आहेत. त्यातले कार्तिक आणि मार्गशीर्षामध्ये अधिक अवतार आहेत. बाकी प्रत्येक महिन्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पावन पर्वणीला धरून हा अवतार झालेला आहे. आणि त्या प्रत्येक अवतारामध्ये कुठे सत्व, कुठे रजस किंवा कुठे तमस असा गुण, असा स्वभाव त्यांनी धारण केलेला आहे. याचा अर्थ दत्तप्रभू तमोगुणी आहेत, रजोगुणी आहेत किंवा सत्वगुणी आहेत असं मानायचं कारण नाही. त्यांनी अधिकार तैसा करू उपदेश, जसा समोर अधिकारी असेल त्याच्यानुसार रूप धारण केलेलं आहे. तिथे समोर मोक्ष मिळवण्यासाठी रावण आला असेल तर तिथे रामाला तमोगुणी व्हायला लागेल. तिथे जर विभीषण किंवा सुग्रीव आले असतील तर तिथे रजोगुणी राम व्हावा लागेल, राजाला राज्य दिलं. आणि तिथे हनुमंतासारखा सत्वगुणी भक्त झाला असेल तर त्याला आपलं नाम, आपलं सर्वस्व देऊन टाकलं. अशी सत्व, रजस, तमस या गुणानुरूप अशी रूप अवतार तो धारण करतो. त्रिगुणी अवतार, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार न ये अनुमाना. हे अनुमानाच्या पलीकडे आहे. आता पुढे ते म्हणतायत बघा, लक्षात घ्या, एक एक या ओळी परत्वे सगळं तत्वज्ञान संप्रदायाचं विषद करतायत. आता संप्रदायामध्ये 2 गोष्टी असतात. मुळात सम, प्र आणि दाय अशी फोड आहे. दाय म्हणजे देणे, दाय म्हणजे इस्टेट. संस्कृतमध्ये दाय विभाग अशी धर्मशास्त्रात कल्पना आली. म्हणजे काय, बाप किंवा पूर्वजांकडून जी गोष्ट पुढच्या पिढीला दिली जाते, मिळते, तो दाय विभाग. मग जे गुरु परंपरेने, ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत एवं गुरुक्रमे लाभले, गुरुक्रमाकडून जे पुढच्या शिष्य परंपरेला प्राप्त होतं ते म्हणून सम, प्र आणि दाय. सम्यक्तया प्रकृष्टत्वेन दायहा, सम्यक ज्याला जसा अधिकार असेल, यथार्थपणे जे दिलं जातं आणि जे प्रकृष्ट आहे त्यातलं सगळ्यात उत्तम दिलं जातं त्याला संप्रदाय म्हणायचे. संप्रदाय म्हणजे आमचा संप्रदाय आणि तुमचा संप्रदाय, आमचा बारीका तुमचा मोठा, हा संप्रदायाचा अर्थ नाहीये. ते गुरु कृपेने लाधणार समाधी धन, मग ज्याची समाधी याच्या त्याच्या गुणानुरूप अशी सांगितली. मग असं हे तत्वज्ञान, संप्रदायाचं तत्वज्ञान काय मिळणार कोणाला, हे तत्वज्ञान एकेका आरतीच्या चरणामध्ये नाथ महाराज उतरून टाकतात. नाथ महाराजांना हे समाधीधन लाभलं, हे आजच्या दिवशी लाभलेलं आहे. मगाशी मी उल्लेख केला, पंचपर्वा नाथषष्ठी. पंचपर्वा का, तर जनार्दन स्वामींचा जन्म आजच्या दिवशी. मग त्यांना जो तत्वोपदेश प्राप्त झाला, दत्तात्रेयांचा अनुग्रह प्राप्त झाला, तोही याच दिवशी. नाथ महाराजांना जनार्दन स्वामींकडून जो तत्वोपदेश प्राप्त झाला, तोही याच दिवशी. नाथ महाराजांचाही जन्म याच दिवशी. आणि पुन्हा नाथ महाराजांनी जो देह ठेवला, तोही याच दिवशी. असा योगायोग फार दुर्मिळ असतो. म्हणजे विशेषतः गुरु परंपरेमध्ये एक गोष्ट महत्वाची मानली जाते. जसा आपण आपला वाढदिवस करतो तसा आपल्या दीक्षेचा वाढदिवस हा साजरा करायचा असतो. प्रत्येक वर्षी तो साजरा करायचा असतो. ज्या दिवशी आपण गुरुमंत्र घेतला, मग गुरु सदेह म्हणजे देहात असोत किंवा देहातीत झालेले असोत, ज्या दिवशी आपण दीक्षा घेतली तो दिवस म्हणजे आपला पुनर्जन्माचा दिवस आहे. जसं ब्राह्मणाचं उपनयन केलं जातं, उपनयन झालं म्हणजे तो द्विज संस्कारात द्विज उच्चते, दुसरा जन्म झाला असं मानलं जातं. स्त्रियांच्यासाठी विवाह झाला की तो तिचा दुसरा जन्म मानला जातो. हे जे द्विजत्व आहे, तसं कुठल्याही सामान्य व्यक्तीने जेव्हा गुरूंचा उपदेश ग्रहण केला, दीक्षा घेतली, त्या दिवशी त्याचा पुन्हा जन्म झाला. त्यामुळे नाथ महाराजांचा जन्म आणि पुनर्जन्म दोन्ही याच तिथीला झालेले आहेत. आणि
पुन्हा या देहाची खोळ टाकून आपल्या निजात्मरूपी निजधामी नाथ महाराज आजच्याच दिवशी गेले. त्यामुळे ही पंचपर्वा षष्ठी फार महत्वाची मानली जाते. या दिवशी त्यांना ते समाधी धन जे प्राप्त झालंय ते या पर्वणी ते नाथ महाराज आपल्याला या आरतीतून सांगतायत. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार. आता याच्या पुढची जी ओळ आहे कोणी सांगू शकेल? पूर्ण आरती कोणाला पाठ आहे? नेती नेती शब्दे हनुमाना. मी विचारलं असं कारण अनेक मंदिरामध्ये याचा एक सुंदर पाठ मी ऐकला. या आरतीत हनुमानालाही आणलं जातं. नेती नेती शब्दे नये हनुमाना असं म्हटलं जातं. आरतीच्या बाबतीत हा फार संशोधनाचा PhDचा विषय होऊ शकतो की मूळ पुस्तकातल्या आरत्या आणि मंडळामध्ये मंदिरामध्ये म्हटल्या जाणाऱ्या त्या. मग गणपतीच्या आपण गणपती आले की फळीवर बंधना किंवा मग एक अजोड जोडी लावली जाते. आरतीच्या शेवटीचे पद आपण म्हणतो जानकी नायकम न म्हणता जानकी विनायकम रामचंद्र मध्ये. आता जानकी आणि विनायक, विनायकाचा अर्थ गणपती किंवा विनायकाचा आणखीन एक अर्थ गरुड असाही आहे. मग जानकी विनायकम अशी जोडी लावायचं काही कारण नाही पण केली जाते. मग घालीत लोटांगण, मग काही घाली न लोटांगण, वंदी न चरण, अशा गमती जमती या आरतीच्या बाबतीत होतात. म्हणून एकदा इथे तसं नाहीये, कोणही शक्य नाही, पण म्हटलं आपली बाजू पक्की करून घ्यावी म्हणून विचारलं. नेती नेती शब्दे नये हनुमाना सुरवर मुनी जन योगी समाधीले ध्याना किंवा समाधी न ये ध्याना. हे काय आहे तर न इति न इति. आधी 2 चरणांमध्ये जे सांगितलं ना ते संख्यात्मक विवरण आहे. सगळं संख्येमध्ये, म्हणजे जसं माऊली म्हणतात किंवा नाथांचे एका ठिकाणी शब्द आहेत की जैसे खडियांची पंगती मांडली. खडे मांडून जसं पंतोजी दाखवतात 1 2 3 4. खडा म्हणजे 1 2 3 4 नाहीये, पण ते कळावं हा 1 क्रमांक हा 2 क्रमांक यासाठी ते खडे मांडले जातात. एकदा का त्या विद्यार्थ्याला शिष्याला कळलं की ते खडे धुळीत टाकले जातात, पण तिथपर्यंत त्या खड्यांची गरज. तसं नाथ महाराजांनी पहिल्या 2 चरणामध्ये हे सगळे सांख्यिकीचे खडे धडे देण्यासाठी मांडलेले आहेत. ते दिले, मांडले आणि आता ते जे मांडलेले आहे ते पुसून टाकतात. धूळपाटी जशी पुसून साफ केली जाते, धुळाक्षर जशी पुसली जातात, तसं पुढे ते म्हणतात नेती नेती शब्दे न ये हनुमाना. एवढं सगळं सांगितलं. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, त्रिगुणी अवतार सगळं सांगितलं. पण त्या सगळ्या 3-3-3च्या पलीकडे महत्वाचं काय आहे अजून मगाशी जाता जाता सांगायचा एक विषय राहून गेला. त्या 9वाचा संदर्भ. एकूण श्रीयंत्र जे पूजलं जातं त्या श्रीयंत्रामध्ये जगातल्या जेवढ्या म्हणून देवता आहेत त्या सगळ्या श्रीयंत्रस्थ मानल्या जातात. त्या श्रीयंत्रामध्ये जे त्रिकोण आहेत, ज्या त्रिकोणांच्या एकेका कोणावर ती देवता स्थापित करून तिची अर्चना केली जाते, ते त्रिकोण त्यांची संख्या पण 9च आहे. मगाशी सांगायचं राहून गेलं म्हणून हे मध्येच त्याला संस्कृत मध्ये पुन्हा बेडकाची उडी पुढे एकदा मागे असं म्हटलं जातं. अपकर्ष असं त्याला म्हणतात, पुढे जाऊन मागे येणे. तर मुद्दा असा की ही सगळी अंकांची संगती सांगितली, पण किती देव किती आहे, केवढा आहे हे सांगण्यासाठी पुन्हा श्रुतींचा आधार नाथ महाराज. बृहदारण्यकामध्ये नेती नेती म्हणजे काय. आमचे एक वैद्य आम्हाला भेटले, म्हणाले हो आमच्या व्यवसायामधलं फार मोठं तत्वज्ञान नाथ महाराजांनी सांगितलं. सर्दी झाल्यावर काय करावं, नेती नेती नेती
करावी. नेती पॉट आणावा, पाणी नाकात सोडावं. नेती नेती याचा अर्थ काय? न इति, न इति. बृहदारण्यकामध्ये हे वाक्य काय येतं? आता तत्वज्ञान फार आणायचं नाही अशी अटकळ बांधली आहे, त्यामुळे मी जात नाही. मात्र त्याला दोन शब्द आहेत, अध्यारोप आणि अपवाद. एकदा एका तत्वावर, एका पदार्थावर हे ब्रह्म आहे असं सांगणं. सपोज दॅट, म्हणजे शाळेमध्ये शिक्षक जेव्हा शिकवतात तसे बसल्या बसल्या मागे खडूने वर्तुळ काढतात. ते वर्तुळ कधीच येत नाही, असं वेडवाकडं काहीतरी येतं. मग मुलं हसतात, मध्ये म्हणतात सपोज दॅट दिस इज अ सर्कल. सर्कल नाहीये, वर्तुळ नाहीये, पण धरून चला आत्तापुरतं की हे सर्कल आहे. तसं धरून चला, गुरु सांगतात की हे जे आकाश आहे ते ब्रह्म आहे असं धरून चला. खम ब्रह्म, कम ब्रह्म, हे आकाश आहे धरा. सपोज दॅट दिस इज अ ब्रह्म. मग हे धरून बसतात आणि काही लोक इतकं पक्क धरून बसतात की ते सोडायची वेळ आली तरी ते सोडत नाही. मूर्ती सगुणाची उपासना ही अध्यारोप आहे. म्हणजे काय? जिथपर्यंत त्या मूर्तीच्या पलीकडे तो आहे, मूर्तीमध्ये आहे हे कळलं, पण मूर्ती पलीकडे आहे हे कळण्यापुरता मूर्तीचा फायदा आहे. मूर्तीची पूजा कुठपर्यंत करायची? त्या मूर्तीच्या पलीकडे कसा तो आहे हे कळण्यापुरती मूर्ती वापरायची. नाथ महाराज, नामदेव महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्तीची इतकी जीवापाड उपासना केली की अक्षरशः त्या पाषाणाच्या मूर्तीला प्रत्यक्ष होऊन खिरीची वाटी तोंडी लावावी लागली. पण असं असून त्याच पांडुरंगाने सांगितलं, अरे ह्या मूर्तीत आहे ते पुरेसं नाही. अत्यतिष्ठत दशांगुलम, त्या चंद्रभागेच्या वाळवंटी जेव्हा तू ते पानगे भाजत होतास आणि त्या भाजलेल्या पानग्यातल्या एका पानगीला तोंडात पकडून पळून जाणारा वाकड्या शेपटीचा तो प्राणी विशेष हा पण मीच होतो, हे कळण्यापर्यंतचा प्रवास ही सगुणाची उपासना आहे. आणि ती एकदा पातळी आली, ती अवस्था एकदा गाठली गेली की मग ती मूर्ती पूजा ही सोडायची नाही, आपसूक सुटायची आहे. कर्माचा, कर्मकांडाचा हा त्याग करायचा नसतो, तो त्याग भावा लागतो. कर्मत्याग ही करण्याची गोष्ट नाही, ती होण्याची गोष्ट आहे. पंचायत काय आहे? आम्ही गुरुना विचारतो, ओ तो किती दिवस जप करायला लागेल आम्हाला? मंत्र दिलात करा, पण किती दिवस करायचा? मग खरा गुरु असेल तो सांगतो, जिथपर्यंत तो जप मी करतोय ही भावना संपत नाही तिथपर्यंत जप करायचा. म्हणजे काय? मूर्ती पूजा कुठपर्यंत करायची? जिथपर्यंत ती मूर्ती ही त्याच्या अफाट रूप विस्तारातला एक अंश आहे हे जाणवेपर्यंत ती मूर्ती गरजेची आहे. तिथपर्यंत ही अध्यारोप उपासना आहे. अध्यारोप, धरून चला मूर्ती देव आहे. आणि एकदा कळलं या मूर्तीच्या पलीकडे देव आहे, त्या क्षणी ती मूर्ती घडून जाईल. म्हणजे जसं एकदा लग्न लागलं की मुलगी आपली बाहुलीचं धरून बसत असेल, आज बसतात काय ते टेडी बेअर घेऊन जातात. मग पंचायत येते, मग नवरा सगळं बेअर करतो आणि मग सगळा पुढचा जो होता तो खेळखंडोबा होतो संसारात. मुद्दा असा आहे, बाहुली आणि ती भातुकली किती वयापर्यंत खेळायचे याला मर्यादा आहे. आणि एकदा का ते लग्न लागलं की भातुकलीही सुटली पाहिजे आणि बाहुलीही सुटली पाहिजे. एकदा का तो विश्वात्मक परमेश्वर दिसला की सगुणाची उपासना ही घडणार आहे, सुटणार नाहीये. पण ते सगुण इतकं विश्वव्यापक असेल, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, हे त्यावेळी होणार आहे. आणि ते ठरवून आता उद्यापासून
देवपूजा सोडायची, सगळे देव गुंडाळायचे आणि विसर्जित करायचे, असं ठरवून ते होणार नाही. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातली एक घटना आहे. एक काळूराम म्हणून रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य, आणि त्याला इतका सगुणाचा चाळा होता, असा शब्द मी वापरतो. चाळा म्हणजे तो, त्याच्याकडे भरपूर देव साठवलेले होते आणि तो तासन तास त्या देवांची पूजा करायचा. 2-3 तास दिवसातले त्या पूजेत जायचे. आणि स्वामी विवेकानंदांच्या पिंडाला हे पटायचं. मुळातच त्यांचा पिंड हा निर्गुण माझाकडे अधिक झुकणारा होता, पण रामकृष्णांच्या संगतीत आल्यावर, रामकृष्णांनी अनुभव दिल्यावर सगुणातही परमात्मा आहे हा अनुभव त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे विरोध मावळला, पण कुठेतरी अजून खुमखुमी असते ना पूर्वमताची, तशी होती. त्यामुळे एकदा स्वामी विवेकानंदांना हळूहळू ते अध्यात्माचे अनुभव यायला लागल्यावर त्यांनी मनात संकल्प केला की हस्तस्पर्शाने याची जी मनातली सगुणाची उपासनेची उर्मी ती काढून टाकावी. ध्यान करायला बसले. ध्यान करून व्युत्थान दशेत आल्यावर त्यांनी संकल्प केला की आता मी याला हस्तस्पर्श करतो आणि हस्तस्पर्शासरशी याने आपले सगळे देव उचलून गंगेत सोडून द्यावेत, उद्यापासून ध्यानाची उपासना सुरू करावी. झालं आणि संकल्प केला, स्पर्श केला आणि परिणाम असा झाला, सगळे देव त्याने ते संपूर्ण उचललं, एका फडक्यात गुंडाळलं आणि डोक्यावर घेऊन गंगेत विसर्जन करायला स्वारी निघाली. हे वर माडीवर बसलेल्या रामकृष्णांनी अत्यवस्थ होते ओळखलं, धावत तशा अवस्थेत खाली आले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला पुन्हा पूर्वदशेत आणले. आणि विवेकानंदांना खडसावलं, आत्ता कमवायला नाही लागलास तर खर्च करायची भाषा तुला सांगितलंय कोणी? आत्ता कुठेतरी तो ऊर्जेचा अंश साठायला लागलाय आणि त्याला तो मार्ग आहे, तुला हा मार्ग आहे, त्याचा मार्ग बदलावा असा संकल्प करणारा तू कोण? आईने त्याला त्याचं भातुकली दिलेली आहे, तुला तुझी भातुकली दिलेली आहे. तसं प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाची साधन पद्धती ठरलेली आहे, अधिकार तशी त्याची साधना ही सद्गुरू वाकून देत असतात. त्यामुळे सगुणाच्या साधनेचा अधिकारी वेगळा आहे, निर्गुण साधनेचा अधिकारी वेगळा आहे. आणि हे ओळखून सगुण निर्गुण समन्वयाचं काम नाथ महाराजांनी अगदी पहिल्या कडव्यात घालून दिलंय. नेती नेती, आधी सगळं सगुण सांगितलं, सगळं सगुण नवाधिष्ठित आहे, त्रिगुणाधिष्ठित आहे. आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन जे सांगितलं जात आहे, सत्व म्हणजे परमात्मा, रजोगुण म्हणजे परमात्मा, तमोगुण म्हणजे परमात्मा, आता सगळं विसरा. सत्व म्हणजे परमात्मा नाही, अपवाद सुरू झाला. आता ते सांगतायत जे तुम्ही मानलंय तो परमात्मा आहे ते विसरा, तो परमात्मा नाहीये, कारण परमात्मा हा त्याच्या पलीकडे आहे. तुम्ही म्हणत असाल ब्रह्मा हा परमात्मा आहे, विष्णू हा परमात्मा आहे, शिव हा परमात्मा आहे. आता म्हणा ब्रह्मा ही परमात्मा नाही, विष्णू ही परमात्मा नाही आणि शिव ही परमात्मा नाही, हा तिघांच्या पलीकडे आहे तो परमात्मा. हा अपवाद आहे. म्हणजे हे ऐकल्यावर तुम्ही असं म्हणायचं नाहीये की गुरु परमात्मा नाहीये, आम्ही डायरेक्ट ऐकून ह्या दशेला आलो. हे सगळं शाब्द ज्ञान आहे, हे शाब्दिक आहे. जिथपर्यंत तो अनुभव येत नाही आणि अनुभव किती खरा झाला, कितीही अद्वैताच्या शिखरावर चढला तरी प्रत्यक्ष आचार्यांनी सीमारेषा घालून दिली आहे. नाद्वैतम गुरुणासह, आपलं इष्टदैवत आणि सद्गुरु यांच्याशी अद्वैत, आता ते आणि मी दोघंही एका ग्लासातून, हे चालणार नाही. राम आणि रामदास पहुडले रामी, हे अनुभवाच्या पातळीवर अनुभवायचंय, ते व्यवहाराच्या पातळीवर आणायचं. मुद्दा असा चालला होता, न इति शब्दे न ये अनुमाना. पंचायत काय आहे, आधी सगळं सांगितलं, पण आता सांगितल्यावर लोक तेवढंच धरून बसली. मग ते जे धरलेलं आहे ते विसरा, हे सांगण्यासाठी श्रुतिवचन आलं. न इति, हे जे आहे सांगितलेलं ते नाही. म्हणून केनोपनिषदाने आम्हाला मर्यादा घालून दिली, नेदम यदिदम उपासते तदेव ब्रह्मत्वम विद्धी. ते ब्रह्म आहे ज्याची उपासना केली जाऊ शकते. जे उपासना केलं जाणार आहे, जे उपास्य आहे ते ब्रह्मच नव्हे.
न इति शब्दे न ये अनुमाना. आता गंमत काय आहे पुढचं, हे नेती प्रकरण आल्यावर धरायचं तर काय, मानायचं तर काय, कारण आमचा सगळा व्यवहार आणि अध्यात्म हे धरण्यावर आणि मानण्यावरच अवलंबून आहे. आमचा व्यवहारही मानल्याशिवाय आणि धरल्याशिवाय होत नाही आणि आमचा परमार्थही मानल्याशिवाय आणि धरल्याशिवाय होत नाही. धरायचंय गुरुचरण आणि मानायचंय काय, त्या गुरुला सर्वस्व मानायचं. मग अशा वेळी नेती करायला लागल्यावर न ये अनुमाना. नेती शब्दानी त्याच्या रूपाचा अनुमान तर्क हा करता येत नाही, कल्पना करवत नाही. म्हणजे थोडक्यात काय, अननुमान, अतर्क्य, अकल्प्य असं ते परमात्मा किंवा सद्गुरु दत्तांचं स्वरूप आहे. अनुमाना न ये. आता पंचायत काय आहे, आम्हाला एखादी गोष्ट जेव्हा कळते तेव्हा ती कळते चार माध्यमातून. गोष्ट कळते कशी, प्रत्यक्ष, चक्षुर्वरी सत्यम, पाहिलं डोळ्यांनी आणि कळली. बुवा होते काहीतरी धड बोलले, हे केव्हा कळतं, जाऊन बुवांसमोर बसलं, ऐकलं कान देऊन की ठरवता येतं खरंच काहीतरी बोलतो का, हे पालावून जातात बुवा. प्रत्यक्ष पहिला आहे. दुसरं, मागच्या वर्षी बरं बोलले होते म्हणजे या वर्षी बरं बोललेले असतील, हे अनुमान आहे, तर्क आहे. मग कोणीतरी सांगतं नाही हो, हे बुवा ना अगदी त्या बुवांसारखे बोलले, म्हणजे ते बुवा भारी आहेत, म्हणजे हे बुवा बोलले ते पण भारी आहे. आणि मग शेवट की हे बुवा भारी आहे, तू पाहिलं नसशील, ऐकलं नसशील, तुला कल्पना करता येणार नाही, पण मी जाऊन मी ऐकून आलो, तू विश्वास ठेव. याला म्हणायचं प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शाब्द. ही चार प्रमाण तत्वज्ञानाने सांगितलेली आहेत. मात्र या चारही प्रमाणांपैकी पहिली तीनही प्रमाण त्या दत्तांचं स्वरूप समजून घेण्यासाठी उस्कामी ठरतात. म्हणून न ये अनुमाना. मग काय, शेवटचा जो शब्द आहे तो जेमतेम त्या दत्तांच्या कृपेने अंकित असणारा एखादा सत्पुरुष असेल, एखादे सद्गुरू असतील तर त्यांच्या शब्दातून कदाचित कळू शकेल, पण अन्य सामान्य शब्दातून ते कळतील याची शाश्वती नाही. न ये अनुमाना. म्हणून सुरवर मुनिजन योगी, म्हणून सुरवर असो, मुनिजन असो, योगी असो, समाधी न ये ध्याना. ते अगदी समाधी जरी लावून बसले तरी त्या दत्ताचं ध्यान हे त्यांच्या समाधीमध्ये मावण्याजोगं नाही, सामावण्याजोगं किंवा त्यांना कळण्याजोगं नाही. त्या प्रत्येकाच्या कल्पनेच्या पलीकडेच दत्तप्रभू आहे. दत्तप्रभू याचा अर्थ सद्गुरू असा इथे घ्यायचा. आणि समाधीले ध्याना याचा अर्थ काय, या सुरवर मुनिजन योगी समाधीले म्हणजे समाधान पावले. का, आता फरक लक्षात घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जे समाधान आहे ते केव्हा प्राप्त होतं, आपण पूर्णत्वाला पोहोचलो की समाधान प्राप्त होतं. आपल्याला अशी जर भावना असेल अजून काहीतरी पुढे आहे, म्हणजे जसं की आता उद्या ह्या प्रवचनाचा दुसरा भाग होणे आहे, म्हणजे डोक्यात एक किडा राहतो, नाही दुसऱ्या दिवशी बुवांच्या कीर्तनाला जाता आलं नाही, काय सांगितलं असेल, किडा राहिला. म्हणजे बाकी सगळं छान होतं पण तो विषय अपूर्ण राहिला, हा किडा राहिला. समाधान झालं, समाधान नाही, त्यामुळे समाधी साधत. समाधी याचा इथे अर्थ समाधान असा घ्यायचा. हे सुरवर, मुनिजन, योगी या सगळ्यांना हे दत्ताचं ध्यान हे समाधान देणार आहे. हे आपापल्या परीने त्याला पाहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या कुवतीला तृप्त करण्याचं, पूर्णत्वाला पोहोचवण्याचं काम हे दत्तांची मूर्ती, दत्तांचं ध्यान करतं. त्यामुळे समाधीले ध्याना. अजून एक तिसरा पाठभेद आहे, समाधीले, आथिले म्हणजे असणं, सम्यक आथिले म्हणजे त्याच्याशी, त्या दत्त मूर्तीशी, दत्त ध्यानाशी
या सगळ्यांचं अस्तित्व जोडलं गेलं. त्यांची जी भावना होती ती त्यामध्ये विसर्जित झाली. म्हणजे थोडक्यात त्या दत्तप्रभूंच्या रूपामध्ये हे सगळे सुरवर मुनिजन योगी जेवढं म्हणून जगत आहे ते सगळं त्या एका अस्तित्वामध्ये सामावून गेलं. अत्यतिष्ठत दशांतिकम असं हे दत्त संप्रदायाचं तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेमध्ये नाथ महाराजांनी आपल्याला या आरतीच्या माध्यमातून दिलेलं आहे. आज आपली ही चिंतन सेवा फार काही मांडता आलं असं नाही, पण जे यथाकथनचित मांडलं ते सद्गुरु रामानंद महाराजांच्या चरणी समर्पित करतो. इतकेषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयो अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवा. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणली तसे गेलाज तुझला माझी बुद्धिदेव विनायका. रामा मी तवदा सदा समनवी मागे कशाचे भय. रामा जाई न ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझविणे नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी तुझा मी बालक. जय जय रघुवीर अवधूत चिंतन श्री गुरुदेव करता कविता वक्ता श्रोता श्रीराम.